कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पक्ष नाव आणि चिन्हाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. जिल्हा परिषदेच्या मतदानाआधीच शेतकरी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर, कर कपातीवर भर देण्याचे अर्थ मंत्रालयाचे संकेत, तर दावोसमधील गुंतवणूक करार, गुगलची IPL मध्ये होणारे एंट्री आणि झापूक झुपूक या चित्रपटाच्या अपयशावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 21 जानेवारी वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात पक्ष नाव आणि चिन्हाच्या खटल्याच्या सुनावणीची. शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मुद्द्यावरनं सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, तर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नाव आणि घड्याळ चिन्हाच्या वादावर गुरुवारी अंतिम सुनावणी होणार आहे. दोन्ही खटल्यांमधील बहुतांश मुद्दे हे समान असल्यामुळे त्यांची एकत्रित सुनावणी घेतली जाऊ शकते, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांचं नाव आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्यात आलं होतं. या दोन्ही निर्णयांना अनुक्रमे शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शेतकरी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याची. महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं. 13 जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले होते. आणि या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी सुद्धा सत्ताधाऱ्यांनाच पसंती दिली. आता हेच सूत्र जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या वेळी वापरलं जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान आहे आणि त्याच्या 2 दिवस आधी लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये मिळणार आहेत. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात. भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे त्याबद्दल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2025-26 या आर्थिक वर्षातील विकास दराचा सुधारित अंदाज जाहीर केला आणि त्यामध्ये भारताच्या GDP मध्ये वाढ ही 6.6% ऐवजी 7.3% होईल असा अंदाज वर्तवलाय. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागानं GDPतील वाढ ही 7.4% होईल असं म्हटलं होतं, तर रिझर्व्ह बँकेनं ही वाढ 7.3% असेल असं म्हटलं होतं. आता IMFचा सुधारित अंदाज सुद्धा या दोन्ही आकड्यांच्या जवळ जाणाराच आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे कर कपातीवर भर देण्याच्या अर्थ मंत्रालयाच्या संकेताची. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2026-27चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. तत्पूर्वी अर्थ मंत्रालयानं मावळत्या अर्थसंकल्पातील घोषणा आणि त्यांची पूर्तता याबाबतचं प्रगती पुस्तक मांडलेलं आहे. त्यात कर सुधारणांपासून ते प्रमुख गुंतवणूक निर्णयांचा समावेश आहे. अर्थ मंत्रालयानं X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पोस्टमध्ये मावळत्या अर्थसंकल्पातील निर्णयांचा ताळेबंद मांडलेला आहे. मागील वर्षभरात वित्त कायदा 2025 म्हणजेच नवीन कर प्रणाली अंतर्गत वैयक्तिक उत्पन्न कर रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलंय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे दावोसमधील गुंतवणुकीच्या करारांची. भारतातले उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेटवे ऑफ इंडिया असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान खरं ठरणार आहे. तब्बल 14,50,000 कोटींचे गुंतवणूक करार दावोसमध्ये पहिल्याच दिवशी करण्यात आले आहेत आणि या गुंतवणुकीबरोबर राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाच्या माध्यमातून
यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी, गुगलची IPL मध्ये एंट्री होणार असल्याची. गुगलनं IPL मध्ये प्रवेश केलाय, ज्यामध्ये BCCIला आता भरघोस फायदा होण्याची शक्यता आहे. कारण यामुळे बोर्ड एकाच हंगामात करोडो रुपये कमावू शकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गुगल जेमिनाय पुढल्या 3 हंगामांसाठी IPL मध्ये सामील होणार आहे. BCCI लवकरच या भागीदारीची घोषणाही करू शकतं. AI आता क्रिकेटच्या जगातही स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. पॉडकास्टची शेवटची बातमी, झापूक झुपूक या चित्रपटाच्या अपयशावर केदार शिंदेंच्या प्रतिक्रियेची. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या झापूक झुपूक या चित्रपटाच्या फ्लॉप होण्यावर भाष्य केलंय. बिग बॉस मराठी 5 चा विजेता ठरल्यावर केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण सोबत सिनेमा करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र हा चित्रपट चालला नाही. आता केदार शिंदे यांनी म्हटलंय की सूरज सोबत सिनेमा करणार असं मी एका वाहिनीवर जाहीरपणे सांगितलं होतं. मी त्या मुलाला नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेला शब्द दिला होता. त्यामुळे फायदा होवो किंवा नुकसान, मी ती गोष्ट पूर्ण केली. त्याला प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही, पण मी तो सिनेमा उगाच केला असं मला कधीच वाटलं नाही. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे.